नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोबीचे कुरकुरीत मंचुरियन, तेही घरच्या घरी. मुलांना बाहेरचं खायला कशाला द्यायचं, त्यापेक्षा घरीच बनवूया आपण छानपैकी आपल्या घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात. चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवूया. आपण सुरुवात करूया. हे बघा, मी इथे एक छान मध्यम आकाराचा कोबी घेतला आहे. तुम्हाला जर माणसं जास्त असेल तुमच्या घरात तर मोठा घेऊ शकता, पण आमची छोटी फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला पुरेसा होतो. हे बघा, इथे मी स्वच्छ धुतलेला आहे. त्यानंतर मी याला छान किसून घेणार आहे. तुम्ही बारीक कापू शकता, पण कापण्यापेक्षा हे बारीक होतं त्यामुळे सोपं जाऊ शकतं. आपला किस तयार आहे कोबीचा. हे बघा, पूर्ण झाला आहे इथे किसून. आता मी तुम्हाला हे बघा, साधारण माझ्या अंदाजे 1.5 वाटी हा किस झाला आहे कोबीचा. छानपैकी मिक्स वेगवेगळा करून छान मोकळा त्याला पाणी सुटते ऑलरेडी, त्यामुळे पाण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामध्ये मी हळद टाकते आहे, लाल पावडर टाकणार आहे. त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकते आहे. आलं लसूण पेस्ट ही प्रमाणातच टाकावी, जास्त टाकलीस तर चरका मारतो, जेणेकरून आपले मंचुरियन तिखट लागतील. चवीनुसार मीठ, आणि मी इथे ऑर्गॅनिक फूड कलर टाकला आहे. जर तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही बीटचा रस काढून 2 चमचे टाकू शकता, जेणेकरून रंग छान येईल. बघा, इथे मी काश्मीरी लाल पावडर टाकणार आहे. माझ्याकडे आहे म्हणून, नाही टाकली तरी चालते. आता मी इथे हे सर्व मिश्रण छानपैकी एकत्र करून हलवून चांगलं हे करून घेऊया आपण मिक्सपैकी. हे पहा, याला ऑलरेडी कोबीचे पाणी सुटले आहे त्यामुळे पाणी लागणारच नाही आहे. पाणी घेऊच नका. हे पहा, छानपैकी आपलं मिश्रण तयार आहे. चला तर आता आपण त्यामध्ये आपण पीठ ॲड करूया. मी 1 वाटी मैदा घेतला आहे. त्यानंतर मी कॉर्नफ्लावर घेतला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल, 1 वाटी मैदा आपण मिक्सरला बारीक करून ते पण घेऊ शकतो. त्याने बी मंचुरियन कुरकुरीत होतात. हे पहा, आता मी सर्व एकत्र एकजीव करून घेणार आहे. हे पहा, तुम्हाला सुरुवातीला कोरडं वाटेल पीठ, पण ते हळूहळू त्याला पाणी सुटेल. हे पहा, इथे छानपैकी आपलं गोळा तयार झाला आहे. मस्त त्यापैकी मळून वगैरे घेऊया. कलर पण छान आला आहे. आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल हे चांगलं हाय हीटवर गरम होऊ देऊ नका, मध्यम आचेवर होऊ द्या, जेणेकरून सुरुवातीला आपण मंचुरियन सुरू तर लागणार नाही, करपणार नाहीत. हे पाटेत मी एक पाणी घेऊन, जेणेकरून मला मंचुरियन सोडता येईल, हाताला चिटकणार नाही. इथे आपण तेल गरम झालं आहे का नाही आपण चेक करूया. छान मस्त तेल गरम झालं आहे. आता आपण एक करून आपले मंचुरियन तेलात सोडूया. तळताना काळजी घ्या, नाही तर हाताला चटके बसतील. हळूहळू सोडा. हे पहा, एक असे मोकळे जास्त दाटी करायची नाही आहे कढईत, नाही तर एकमेकांना ते चिटकतात आणि ते पलटताना तुटूही शकतात. आपण याला आता मंचुरियन हलवून घेतली छान एकसारखे. कमी आचेवर तळा, जेणेकरून आतमध्ये मंचुरियन कच्चे नको राहायला. वरतून आपल्याला वाटते क्रिस्पी झाले, पण आतमधून कच्चेही वाटतं होईल. एकदम छानपैकी मस्त तळून घेऊया. तळताना घाई करायची नाही. रंगही सुरेख आला आहे छान. हे पहा, तळताना असा कडक आवाज लागला ना तर समजून जायचं आपले झाले. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, छान लालसर रंगावर तळून घेऊया आपण. आता आपण हे काढून घेऊया एक करून. ते बघा, टाकतानाही सुद्धा कडक आवाज येतोय की नाही. आपण सगळे होतील ना कुरकुरीत छानपैकी आपले मंचुरियन तयार. हे पहा, हे मी सगळे काढून घेतले आहे.
चला तर मी तुम्हाला इथे आवाजही करून दाखवते. हे पहा, एकदम क्रिस्पी आवाज आला की नाही. छानपैकी कुरकुरीत झालेत आपली मंचुरियन. हे पहा, इथे तयार आहे आपली डिश, कोबीचे मंचुरियन. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्ही तुमच्या कमेंटला उत्तरही देऊ. आणि रेसिपी करून झाल्या तुम्ही सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे. खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.